थोडा समोरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे या ठिकाणी व्हेन डायग्राम. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं, फक्त सेट कसा रिप्रेझेंट करायचा. ओके, परत नंतर त्याचे इंटरवल्स आपण बघितलं कसं आहे कसं नाही, परत नंतर सबसेट. ओके, त्या सगळ्या गोष्टी काय केलं आपण यामध्ये बघितलेल्या आहे त्याच्या अगोदर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेन डायग्राम म्हणजे जो काही सेट आहे तो सेट डायग्रामच्या फॉर्ममध्ये कसा दाखवतात ते आपल्याला बघायचं आहे. मग बघ, आता या ठिकाणी मोस्ट ऑफ द रिलेशनशिप्स बिटवीन सेट्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय मीन्स ऑफ डायग्राम्स. म्हणजेच काय की खूप सारे जे काही सेट्स आहेत ते मोस्ट ऑफ द कशामध्ये दाखवले जातात, डायग्राम्सच्या फॉर्ममध्ये दाखवले जातात, विच आर नोन ॲज व्हेन डायग्राम. आणि त्याला काय म्हणतो आपण, व्हेन डायग्राम असं म्हणतो. मग आता हे नाव कोणामुळं पडलं, व्हेन डायग्राम्स आर नेम्ड आफ्टर, कोणामुळे पडलं या ठिकाणी, इंग्लिश लॉजिशियन जॉन व्हेन. म्हणजेच काय की यांच्या नावावर हे व्हेन डायग्राम असं नाव पडलेलं आहे. दीज डायग्राम्स कन्सिस्ट ऑफ रेक्टँगल्स अँड क्लोज कर्व्ड युजली सर्कल्स. म्हणजेच काय की नॉर्मली या डायग्राममध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतात, तर रेक्टँगल्स पाहायला भेटतात आणि क्लोज्ड कर्व सर्कल्स आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. परत नंतर बघा, द युनिव्हर्सल सेट इज रिप्रेझेंटेड युजली बाय अ रेक्टँगल. जे काय युनिव्हर्सल सेट जो काय असतो, ओके, तो कशाने डिनोट करतो आपण, म्हणजे काय की रेक्टँगलने डिनोट करतो. अँड इट सबसेट बाय सर्कल्स, आणि त्याचे सबसेट कशाने डिनोट करतो आपण, सर्कल्सने डिनोट करत असतो. ओके, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं जो काही युनिव्हर्सल सेट आहे तो कशाने डिनोट केला, यूने डिनोट केला, आणि याच्यामध्ये जे काही सर्कल्स आहेत ते कशाने डिनोट केले, सबसेटनं. म्हणजेच काय की युनिव्हर्सल सेटचा तो काय आहे, सबसेट आहे. मग बघा, आता या ठिकाणी इन व्हेन डायग्राम्स द इलेमेंट ऑफ द सेट आर रिटन इन देअर रिस्पेक्टिव्ह सर्कल्स. म्हणजेच काय की जे काही इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स कशामध्ये जातात, त्या सर्कलमध्ये लिहिले जातात. आता हे जे युनिव्हर्सल सेट कशाने डिनोट करतो आपण, रेक्टँगलने डिनोट करतो, आणि परत नंतर याच्यामध्ये जे काही सबसेट आहेत ते कशाने डिनोट करतो आपण, सर्कलने डिनोट करतो. ओके, मग आता या ठिकाणी काही इलिस्ट्रेशन्स आहेत, आपण ते इलिस्ट्रेशन्स काय करूयात बघूयात. मग बघा, इलिस्ट्रेशन फर्स्ट. आता इलिस्ट्रेशन फर्स्टचा जर विचार जर केला तर बघा, आता या ठिकाणी फिगर 1.2 म्हणजेच काय की इन फिगर 1.2 मध्ये जर या फिगरचा जर वरच्या फिगरचा विचार जर केला तर या ठिकाणी युनिव्हर्सल सेट दिलाय बघा, कुठून कुठपर्यंत, 1 2 3 पासून कुठपर्यंत दिलाय, 10 पर्यंत दिलाय. इज द युनिव्हर्सल सेट ऑफ विच, म्हणजे आता या ठिकाणी एक मध्ये एक सेट काढलेला आहे बघा छोटासा. ओके, म्हणजे मला सांगा ए हा त्या युनिव्हर्सल सेटचा काय होईल, सबसेट होईल. म्हणजे ए हा सेट इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. म्हणजेच काय की या सेटचा काय तो म्हणजेच काय की सबसेट आहे, म्हणजे 2 4 6 8 10 त्याच्यामुळे काय होतात आपल्याला पाहायला भेटतात. ओके, परत नंतर दुसरं बघा, आता इलिस्ट्रेशन सेकंड. आता इलिस्ट्रेशन सेकंड बघा या ठिकाणी की इन फिगर 1.3. आता फिगर 1.3 मध्ये जर बघितलं बघा, सेटमध्ये सेट आहे, पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये सेट ए आहे आणि त्याच्यामध्ये सेट बी आहे. ओके, सेटमध्ये सेट आपल्याला काय होतं या ठिकाणी पाहायला भेटतोय. मग बघा, युनिव्हर्सल सेट कुठून कुठपर्यंत दिला आहे, 1 to 10 पर्यंत दिला आहे. इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ विच, म्हणजे ए. आता ए काय बघा या ठिकाणी, आता पूर्ण एचा जर विचार जर केला, पूर्ण एचा, तर पूर्ण ए मध्ये काय होणार आहेत, आतले सर्व इलेमेंट येणार आहेत, सर्व. ओके, म्हणजे कोणते कोणते बघा, आता या ठिकाणी 2 4 6 8 10 हे इलेमेंट येतील. आणि परत नंतर त्यामध्ये सेट आणखीन बी आहे बघा, मध्ये बी सेट आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणते इलेमेंट येणार आहेत, फक्त 2 इलेमेंट येतील. कोणते, 4 आणि 6 आर सबसेट्स बघा, अँड ऑल्सो बी सबसेट ऑफ ए, आणि बी हा एचा काय आहे, सबसेट आहे. मग आता इथं जर विचार जर केला, युनिव्हर्सल सेटचा सबसेट कोणता कोणता, इथं ए एक आहे आणि परत नंतर बी एक आहे, आणि बी हा परत कोणाचा सबसेट आहे, एचा. ओके, कारण की या ठिकाणी जर विचार जर केला, ए हा कशामध्ये, म्हणजेच काय सॉरी बी हा ए मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी म्हणजेच काय की बी हा एचा काय होईल, सबसेट होईल. म्हणून बघा, द रीडर विल सी अँड एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ द व्हेन डायग्राम व्हेन वी डिस्कस द युनियन इंटरसेक्शन अँड डिफरन्स ऑफ द सेट. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण दोन सेटचे युनियन, इंटरसेक्शन आणि डिफरन्स आपण काढू त्यावेळेस त्या ठिकाणी व्हेन डायग्रामच्या स्वरूपामध्ये आपण ते पण बघणार आहोत. ओके, एवढे इलिस्ट्रेशन बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे 2. म्हणजेच काय की जे काही युनिव्हर्सल सेट आहे तो कशाने डिनोट केला जातो, रेक्टँगलने डिनोट केला जातो, आणि जे काही त्याचे सबसेट आहेत ते कशाने, सर्कल्सने डिनोट केले जातात. ओके, आणि त्या ठिकाणी सेटमध्ये सेट असला तरी म्हणजे दोन्ही सेट त्या ठिकाणी त्याचे युनिव्हर्सल सेटचे सबसेट असू शकतात. म्हणजे या ठिकाणी ए पण युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे आणि बी हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे, आणि या ठिकाणी बी हा एचा पण सबसेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, आता ऑपरेशन्स ऑन सेट. आता या ठिकाणी म्हणजेच काय की खूप सारे ऑपरेशन्स तुम्ही बघता, म्हणजेच काय की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ज्या ठिकाणी दिलेत बघा.
म्हणजेच काय की ऑपरेशन कोणते कोणते, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, परत नंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, नंबर, म्हणजेच काय की संख्यावर जे काय ऑपरेशन होतात ते तुम्ही बघता. ओके, तसेच ऑपरेशन्स कशामध्ये होतात या ठिकाणी, म्हणजेच काय की सेटमध्ये होत असतात. मग आता तेच ऑपरेशन्स आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, मग आता बघा, आता वी विल नाऊ डिफाईन द सर्टन ऑपरेशन ऑन सेट, म्हणजे काय की याच्यामध्ये आपण काही ऑपरेशन सेटवरती कशा प्रकारे होतात ते पण आपण बघणार आहोत आणि एक्झामाइन देअर प्रॉपर्टीज आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. हेन्स फोर्थ, म्हणून यानंतर वी विल रेफर ऑल अवर सेट ॲज अ सबसेट ऑफ सम युनिव्हर्सल सेट, म्हणजे काय की याच्यानंतर आपण काय रेफर करणार आहे, कोणताही सेट घेतला तर तो कशाचा न कसा तरी सबसेट आहे, म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी युनिव्हर्सल सेटचा काय आहे तो सबसेट आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, मग बघा, पहिलंही त्या ठिकाणी युनियन ऑफ सेट, म्हणजेच काय की दोन सेटचा युनियन म्हणजे एकत्र करणं. ओके, दोन सेटला काय करणं, एकत्र करणं, त्याला काय म्हणतो आपण, युनियन असं म्हणतो. म्हणजेच बघा, लेट ए अँड बी एनी टू सेट, समजा ए आणि बी कोणतेही दोन सेट आहेत आणि परत नंतर बघा, द युनियन ऑफ ए अँड बी इज द सेट विच कन्सिस्ट ऑफ ऑल इलिमेंट्स ऑफ ए अँड ऑल इलिमेंट्स ऑफ बी, म्हणजेच काय की ज्यावेळेस दोन इलिमेंट्स काय की दोन सेटचं आपल्याला काय करायचं असते, युनियन करायचं असते, त्यावेळेस सेट ए मधले सगळे इलिमेंट आणि सेट बी मधले सर्व इलिमेंट घ्यायचे आणि जे इलिमेंट कसे आले, कॉमन आले बघा, अँड द कॉमन इलिमेंट्स टेकन, बघा, बिंग टेकन ओनली वन्स, म्हणजे काय की नॉर्मली दोघांमध्ये जे काय कॉमन इलिमेंट आहे ते एकदाच इलिमेंट घ्यायचे आहे, ते डबल घ्यायचे नाहीत. आणि परत नंतर जे काही सिम्बॉल आहे, द सिम्बॉल युनियन ऑफ सेट काय आहे या ठिकाणी, यू या फॉर्ममध्ये आपल्याला काय करता येते, दाखवता येते, यूज डिनोट ॲज युनियन, म्हणजेच काय की नॉर्मली हे जे सिम्बॉल आहे ते काय डिनोट करते, युनियन डिनोट करते. मग सिम्बॉलिकली वी रिटर्न ए युनियन बी, आणि ज्यावेळेस आपल्याला या दोन सेटचं युनियन करायचं असते, एकत्रपणा करायचं असते, त्यावेळेस त्या ठिकाणी हे नोटेशन काय केलं ते वापरलं जातं आहे. अँड युजली रीड ॲज, आणि ह्यालाच कसं वाचतो आपण, ए युनियन बी या फॉर्ममध्ये काय करत असतो आपण, वाचत असतो. मग आता याचे एक्झाम्पल जर आपण बघितले बघा, तर समजा एक सेट ए दिला आणि परत नंतर सेट बी दिला आणि याचे मला काय करायचं आहे, युनियन काढायचं आहे. ओके, मग आता याचं युनियन काढायचं आहे. तर बघा, आता या ठिकाणी सेट ए आणि सेट बी, सेट ए आता दोन्ही इलिमेंटमध्येच काय की दोन्ही सेटचा मला युनियन घ्यायचा आहे. मग आता बघा, दोन, बघा आता इथं युनियन घ्यायचं आहे, ए युनियन बी. आता ए युनियन बी बघा, दोन घेतला, परत नंतर 4 घेतला, 4 इकडे का नाही, परत 6 बघा, 6 इथं पण आहे आणि 6 इथं पण आहे. आता 2 6 आहेत, म्हणजे दोन्ही सेटमध्ये आपल्याला 6 6 पाहायला भेटतात. हे 6 फक्त काय करायचे, एकदाच घ्यायचे, म्हणजे मी काय घेतले, एकदाच घेतले. ओके, परत नंतर बघा 8 इथं पण आहे आणि 8 इथं पण आहे. आता 2 वेळेस 8 घेणार का मी, नाही, हे जे 8 आहेत फक्त एकच वेळेस घेणार, म्हणजे एकच वेळेस या ठिकाणी 8 घेतले. परत नंतर बघा इथं 10 आणि 12 जसं तसे लिहून घेतले, ह्याला काय म्हणतो आपण, युनियन ऑफ सेट असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी 6 आणि 8 हे काय झाले होते, त्या ठिकाणी 2 वेळेस आले होते आणि ते किती वेळेस घेतले, फक्त आपण एकाच वेळेस त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि याला काय म्हणतो आपण, युनियन ऑफ सेट. ज्यावेळेस 2 सेटचं युनियन करायचं असते त्यावेळेस दोन्ही सेटमधले कॉमनच काय की सर्व इलिमेंट घ्यायचे आणि जे काही कॉमन इलिमेंट आले ते फक्त काय करायचे, एकदा आणि एकदाच घ्यायचे आहेत. परत एक्झाम्पल नंबर 13 बघा, आता या ठिकाणी लेट म्हणजेच काय की 2 सेट दिलेत, ए आणि बी हे 2 सेट दिलेत बघा. आता या ठिकाणी ह्या दोन्ही सेटचा मला काय करायचं आहे, युनियन काढायचं आहे. मग आता ह्याच्यावरून काय म्हणतं की नॉर्मली बघा की शो दॅट द ए युनियन बी इज इक्वल टू ए. मग बघा आता या ठिकाणी ए युनियन बी काढायचं आहे मला. तर आता ए युनियन बीचा जर विचार जर केला, बघा आता ए, आता बघा ए इथं पण आहे आणि ए इथं पण आहे, म्हणजे मी हा ए काय करतो, एकदाच घेतो. परत ई इथं आहे, इकडे ई का नाही, ते जसाल तसा लिहून घेतला. आय ओके, इथं पण आहे आणि इथं पण आहे. आता 2 वेळेस आय घेणार का मी, नाही, युनियन करते वेळेस फक्त एकदाच घेणार. परत नंतर ओ इथं पण आहे, आता इकडं ओ आहे का नाही, ते ओ जसाल तसं ठेवणार. परत नंतर यू आणि परत नंतर हे यू जसाल तसे, म्हणजेच काय ते नॉर्मली या ठिकाणी म्हणजे जसाल तसं आपल्याला काय होते, पाहायला भेटते. म्हणजे एकदाच मी यू घेतलं आणि बघा आता या ठिकाणी ए ई आय ओ यू, परत नंतर ए ई आय ओ यू, म्हणजे जसाल तसा सेट कोणता आला, ए सेट आला. मग याच्यावरून आपण काय लक्षात ठेवू शकतो की बघा, ओके, समजा म्हणजेच काय की दिलेल्या 2 सेटमध्ये एक सेट हा दुसऱ्या सेटचा काय असेल, सबसेट असेल. एक सेट हा दुसऱ्या सेटचा सबसेट असेल तर म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये जो सेट मोठा आहे ते त्याचं उत्तर येतं. ओके, म्हणजेच या ठिकाणी ए हा मोठा होता आणि बी हा छोटा होता आणि बी हा एचा सबसेट होता. ओके, तर ए हे त्याचं उत्तर आलं. मग दिस एक्झाम्पल इलिस्ट्रेट दॅट, याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येतो की युनियन ऑफ सेट ए अँड इट्स सबसेट बी
इज द सेट ए इज सेल्फ. म्हणजे काय की नॉर्मली त्याचा युनियन काय असतो त्या ठिकाणी, म्हणजे काय की जो काय मोठा सेट आहे तो त्याचं युनियन आपल्याला काय होते पाहायला जातात. प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही. म्हणजे बघा बी सबसेट ऑफ ए दॅन ए युनियन बी इज इक्वल टू काय होतं या ठिकाणी ए होते. ओके या फॉर्ममध्ये. चला एकदा पुस्तकात ते अंडरलाईन वगैरे बरोबर करून ठेवा की समजा आता लेट सेक एक एक्स आहे बघा या ठिकाणी. मग आता राम, गीता, अकबर बघा बी द सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 11. म्हणजे काय नॉर्मली 11वीमध्ये शिकणारे काय सेट आहे हा. आणि परत नंतर त्या ठिकाणी हू आर इन द स्कूल हॉकी टीम. म्हणजे काय की ते हॉकीच्या टीममध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि परत नंतर वाय सेट असणार एक आहे बघा गीता, परत नंतर डेव्हिड, परत नंतर अशोक. बघा बी द सेट ऑफ स्टुडंट फ्रॉम क्लास 11 हू आर इन द स्कूल फुटबॉल टीम. म्हणजे काय की नॉर्मली फुटबॉल टीममध्ये आहेत. तर यांचा युनियन काढायचा आहे. तर आता युनियन काय असणार आहे बरं. आता बघा दोघांमध्ये कॉमन कोण आहे, फक्त गीता कॉमन आहे. ओके मग गीता काय करणार आपण फक्त एकदा घेणार. ओके आणि परत नंतर बाकीचे जसं तसं लिहिणार. म्हणजे या ठिकाणी काय होईल राम, गीता, अकबर, डेव्हिड आणि अशोक. ओके मध्ये. परत नंतर बघा आता या ठिकाणी की आता त्याची मग डेफिनेशन म्हणजे ॲक्च्युअल युनियनची डेफिनेशन आपण थोडीशी काय करूयात त्या ठिकाणी बघूया. मग बघा द युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे काय की नॉर्मली समजा दोन सेट आहेत त्यांचा युनियन. आता कोणते कोणते सेट आहेत, सेट ए अँड बी इज द बघा सी विच कन्सिस्ट ऑफ ऑल दोज इलेमेंट विच आर आयदर ए ऑर इन बी. म्हणजेच काय की नॉर्मली आता ए युनियन बी कशानं म्हणजेच काय की नोट करतो मग आपण. म्हणजेच काय की ज्यावेळेस दोन सेटचा मी युनियन घेतो आणि ते युनियन जर सी येत असेल, सी या सेटमध्ये येत असेल तर त्यावेळेस ते काय करणार आहेत आपण या ठिकाणी एकदाच घेणार आहेत. म्हणजेच काय की इलेमेंट विच आर आयदर इन ए ऑर बी. म्हणजेच काय की ए मधले आणि बी मधले इलेमेंट घेणार आहेत. आणि जे काय कॉमन इलेमेंट आहे ते इलेमेंट काय करणार आहेत फक्त आपण एकदाच घेणार आहेत. इन्क्लुडिंग दोज विच आर इन बोथ. म्हणजेच काय की दोघांमध्ये असलेले इलेमेंट. बघा इन सिम्बॉल्स वी राईट आणि ए युनियन बीला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहितो म्हणजे काय ए युनियन बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. कारण की नॉर्मली जे काय त्याच्यामध्ये एक्स आहे. ओके म्हणजेच काय की नॉर्मली जो काही इलेमेंट आहे तो ए या सेटमध्ये पण आहे आणि परत नंतर जे काही एक्स आहे तो कशामध्ये बी या सेटमध्ये पण आहे. आणि कॉमन इलेमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे ए युनियन बी आपल्या लक्षात येणार आहे. म्हणून द युनियन ऑफ टू सेट्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ व्हेन डायग्राम. म्हणजेच काय की नॉर्मली आता दोन सेटचं युनियन कशाने डिनोट करतो आपण व्हेन डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा आता ज्यावेळेस दोन सेटचा मी युनियन करणार आहे त्यावेळेस माझे ए मधले पण इलेमेंट येणार आहेत आणि परत नंतर बी मधले पण इलेमेंट येणार आहेत आणि याच्यामध्ये जे काय कॉमन इलेमेंट आहेत ते एकदाच इलेमेंट येणार आहेत. म्हणून या ठिकाणी द शेडेड पोर्शन जो काही इथं शेडेड पोर्शन आहे जो काही थोडासा या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कलरचा दिसतोय बघा फिगर 1.4 मध्ये रिप्रेझेंटेड ए युनियन बी. म्हणजेच काय की नॉर्मली कशाने डिनोट केला जातो तो ए युनियन बीनं काय केला जातो डिनोट केला जातो. परत नंतर बघा आता काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायच्यात बघायच्या आहेत. मग बघा आता या ठिकाणी सम प्रॉपर्टीज ऑफ द ऑपरेशन ऑफ युनियन. म्हणजे काय की काही प्रॉपर्टी समजा ए युनियन बी केला तर हे कशाच्या इक्वल असतो बी युनियन एच्या इक्वल असतो. ह्याला काय म्हणतो आपण कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतो. म्हणजेच काय की ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. म्हणजेच काय की ह्याला काय म्हणतो आपण कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतो. परत नंतर बघा ए युनियन बी युनियन सी हा कशाच्या इक्वल असतो यू युनियन बघा बी युनियन सीच्या म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण असोसिएटिव्ह. हा पहिला काय झाला कम्युटेटिव्ह, हा काय झाला असोसिएटिव्ह. परत नंतर समजा आता ए युनियन फाय असलं. आता मला सांगा याचं युनियन काय येणार आहे एच येणार आहे. दुसरं काय येणार आहे का नाही. म्हणजेच काय की ए परत नंतर कारण फाय या सेटमध्ये कोणते तरी इलिमेंट असतील का बरं नाही. ओके म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे एच आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि परत नंतर नेक्स्ट ए युनियन ए म्हणजेच काय की नॉर्मली काय भेटणार आहे आपल्याला एच भेटणार आहे. म्हणजेच काय की त्याचा स्वतःचा युनियन घेतला तर एच युनियन भेटणार. त्याला काय म्हणतो आपण आयडेम्पोटेंट लॉ असं म्हणतो. आणि परत नंतर बघा युनिव्हर्सल सेट युनियन ए म्हणजेच काय की नॉर्मली त्याचं काय भेटणार आहे आपल्याला एच भेटणार आहे. जे की कारण की आता ए हा नॉर्मली युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल. ओके म्हणून हा त्याचं काय असेल म्हणजेच काय की येणारं उत्तर युनियन काय असेल यूच असेल लॉ ऑफ यू असं म्हणतो. ओके त्याप्रमाणे हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. ओके हे लॉ बरोबर काय करायचे पाठ करायचे आहे. ओके या चला बघा